नमस्कार, लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। मी आपला लोकमहाराष्ट्र न्यूज चॅनलचा प्रतिनिधी वसीम शेख। आज या ठिकाणी मोहोळ तालुक्यात बऱ्याच दिवसापासून चर्चेत राहिलेला अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा जे आहे तो अप्पर तहसील कार्यालयाचा मुद्दा कुठंतरी निकाल लागलेला आहे। या वकील संघटनेने याचिका दाखल केली, त्यांच्या याचिकाला कुठंतरी यश मिळालं आहे। आज आपण त्या संदर्भात त्यांच्याकडून त्यांची माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत। वकील एकजुटीचा छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या अप्पर तहसील कार्यालय बऱ्याच दिवसापासून नाव त्याच अनुषंगाने कुठंतरी याचिका दाखल केली। त्या याचिकेला आपल्याला यश वगैरे काय मिळालं आहे आज? हो, खऱ्या अर्थानं अनगर अप्पर तहसीलचा ज्यावेळेस शासनाने जी.आर. काढला त्यानंतर या मोहोळ तालुक्यात सर्वप्रथम जर कुणी धाडस करायचं ठरवलं असेल तर मोहोळ विधिज्ञ मंडळानं धाडस केलं। मोहोळ वकील संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही स्वतः क्वांट्री काढून नामदार उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेला आज यश आलं आणि महाराष्ट्र सरकारनं जो जी.आर. काढला होता तो आज मुंबई उच्च कोर्टाने रद्द केला। काय सांगताल वकील साहेब या बाबतीत? याच्यामध्ये मोहोळ तालुका हा एकतर्फा झाला होता। याच्यामध्ये मोहोळमध्ये स्थानिक लोकांच्या विरुद्ध कुणी तोंड उघडत नव्हतं। आम्ही खऱ्या अर्थाने खरंच अन्यायाच्या विरुद्ध प्रतिकार करीत आहोत हे दाखवून दिलेलं आहे। पहिल्यांदा याचा भाग म्हणून आम्ही प्रत्येकाने सहभाग नोंदवला, प्रत्येकाने मांडणी काढली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये वर्गणी हायकोर्टात रीट दाखल केलं। ते रीट दाखल केल्यानंतर काही स्थानिक लोकांनी आम्हाला विरोध करण्यासाठी म्हणून रीट दाखल केली। याचा निकाल यापूर्वी पहिला होता, त्यामध्ये बराच कालावधी गेला। त्याच्यामध्ये आम्हाला आम्हाला म्हणण्यापेक्षा आम्ही मोहोळच्या जनतेला, मोहोळ तालुक्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे आणि उच्च न्यायालयाने हे जे रीट आहे ते रीट पूर्ण दोषावर ते तहसील रद्द केलेलं, अप्पर तहसील रद्द केलेलं आहे। बराच विरोध होता या अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात, त्या संदर्भात काय सांगता? त्यावेळेस बेकायदेशीर आदेश महाराष्ट्र सरकारनं जी.आर. द्वारे हा मोहोळ शहरावरला आता मोहोळ तालुक्यातला आता सर्वप्रथम बार कॉन्स्टिट्युशनमध्ये मोहोळ मीटिंग झाली, त्यामध्ये जवळजवळ हा निवडून 12% राजस्थान काही गडबडीनं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर तरतुदीचं पालन न केला तर जी.आर. काढण्याला हे लक्षात आलं। ताबडतोब आम्ही निर्णय घेऊन त्याच्या विरुद्ध उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा विचार केला आणि तत्कालीन अध्यक्ष त्या नेतृत्वाखाली वादनाची कमिटी नेमली। प्रत्येकानं पूर्ण गुणाची पातळी आधी मन, तन आणि धन या पद्धतीचा परिश्रम करून या सगळ्यांनी त्यामध्ये खर्च करून त्यावेळेस न्यायालयीन मार्गाने आणि रस्त्यावर उतरून लढाई लढलो। पण रस्त्यावरच्या लढाईला जेव्हा कुठे यश येत नाही लक्षात आल्यानंतर सरकारनं स्वतः जी.आर. केला होता, त्यामुळे तो सरकार तत्कालीन सरकार जी.आर. काय मागे घ्यायला तयार नव्हतं। त्यामुळे रस्त्यावर अनेक मोर्चे निघाले, परंतु सरकारनं म्हणावी अशी दखल घेतली नाही। म्हणून आम्ही न्यायालयाचा दरवाजा तोडला आणि आज न्यायालयाच्या दरवाजामध्ये अनेक तारखा पडल्या की त्यानंतर न्यायालयाच्या लक्षात आलं स्पष्टपणे तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं शेरवशाची मागणी नसताना, तत्कालीन कुणाची मागणी नसताना केवळ कुणाच्या तरी 8 तासापुरती जो तात्कालीन कायद्यामध्ये किंवा ज्या आपल्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं पालन न करता केवळ 8 तासापुरती काही गडबडीत हा जो आदेश काढला तो बेकायदेशीर आहे असं न्यायालयामध्ये दिसून आलं आणि आज मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःचा महाराष्ट्र सरकारने काढलेला तात्कालीन बेकायदेशीर आदेश आहे तो बेकायदेशीर असं ठरवला आणि पुन्हा एकदा या अनगर तहसील बेकायदेशीर असं जाहीर झालेला आहे। त्यामुळे या लढ्यामध्ये पहिल्यापासून मोहोळवासियांनी
आणि त्याचबरोबर माझ्या मंडळाने सगळ्यांनी मोलाची लढाई लढलेली आहे. त्यामुळे मी त्या सर्वांचं त्या मोहोळ विद्यापीठाच्या वतीने आभार मानतो आणि आपल्या प्रसार माध्यमातून सुद्धा आपण योग्य बातम्या समाज माध्यमापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे यामध्ये बेकायदेशीर घटनेला अतिशय चांगलं असं वळण मिळलं आणि त्यामुळं चांगलं शासनापाशी आम्ही निर्णय नेऊ शकलो किंवा एक चांगला उठाव करू शकलो. त्याबद्दल मी सगळ्या मोहोळ शिवसेनेचा आभार मानतो आणि मी माझं बोलतो. वकील साहेब, मोहोळमध्ये चर्चा सुरू होती की हा अप्रत्यक्षित कार्यालय कोणीच कॅन्सल करू शकत नाही, तरी पण वकील संघटनेने हे करून दाखवलं. त्याबद्दल काय सांगता? शासनानं सगळ्यात पहिला मुद्दा, शासनानं हे कार्यालय कोणतीही गरज नसताना या तालुक्याच्या गैरसोयीच्या अनुषंगानं स्थापन केलेलं होतं. पहिल्या दिवसापासून विधिज्ञ मंडळी म्हणून पहिल्या दिवशी आम्ही हेच म्हणत होतो की कोणत्याही कायदेशीर तरतुदीत हे कार्यालय बसत नाही. हे लोकांसाठी गैरसोयीचं आहे आणि ते जे गैरसोयीचं आणि बेकायदेशीर आहे त्या दोन मुद्द्यांवर हे कार्यालय रद्द झाले. माननीय उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा सर्व विधिज्ञ मंडळींनी तातडीनं निर्णय घेतला. एकही आमचा वकील बंधू, आमची भगिनी त्या निर्णयापासून हटली नाही. शेवटपर्यंत त्या सगळ्या विधिज्ञ मंडळींनी आणि ह्या कार्यालय रद्द करण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांमध्ये मोहोळ विधिज्ञ मंडळाचा वाटा हा सिंहाचा आहे. आणि या बेकायदेशीर कार्यालय जरी अनेक लोकांचं म्हणणं होतं की रद्द होऊ शकत नाही, परंतु एक आहे धर्मे सर्वे प्रतिष्ठितम अशा प्रकारची म्हण आहे, त्याच्यात संस्कृत आहे, वाक्य आहे. तर त्याच्यामध्ये कायदा हा सर्वोच्च असतो आणि त्या कायद्यानं बेकायदेशीर असणारे कार्यालय हे अनेक मुद्द्यांवर आज सुद्धा ज्यावेळेस उच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद झालाय त्यावेळेस सलग एक दीड तास युक्तिवाद झालाय आणि सगळ्या अंगांचा विचार करून मान्य न्यायालयाने हे कार्यालय रद्द केलंय. त्याच्यामुळं जनता ही सर्वोच्च असते, लोक ही सर्वोच्च असतात आणि कायदा हा सर्वोच्च असतो हे पुन्हा एकदा नव्यानं ठामपणे त्या ठिकाणी दिसून आलंय. आणि त्यासाठी झटणाऱ्या सगळ्या आमच्या मोहोळ विधिज्ञ मंडळाचा आणि सर्व मोहोळ तालुक्यामधील हे कार्यालय रद्द करण्यासाठी झटलेल्या नागरिकांचा मनापासून अभिनंदन करण्याचा हा क्षण आहे. या अशा प्रकारच्या कार्यालयाच्या माध्यमातून होणारी गैरसोय या ठिकाणी इथून पुढे थांबणार आहे आणि ही या लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्या याचिकेला कुठंतरी एक मिळाला नाही. त्याबद्दल काय सांगता? कारण जेव्हा आपण लक्षात आलं उभा राहिला प्रत्येकाने पैसे पाठपुरावा केला आणि त्याचे आणि हा खरंच खूप आमच्यासाठी आनंद आम्ही केलेल्या प्रयत्नांना यश आलं.